मी कविता आपणा सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ कविता या चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवश्यक अशी प्रोटीन पावडर। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। प्रोटीन पावडर बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे अर्धी वाटी तीळ। हे विदाउट पॉलिशचे तीळ मी घेतलेले आहेत। तसंच सूर्यफुलाच्या बिया अर्धी वाटी, तूप घेतलेलं आहे आपल्याला डिंक तळण्यासाठी, भोपळ्याच्या बिया, खारीक घेतलेली आहे 200 ग्रॅम, इथे मी घेतलेला आहे जवस अर्धी वाटी, आणि हा मी घेतलेला आहे डिंक, हा आपल्याला तुपामध्ये तळायचा आहे। आता आपण पुढील साहित्य पाहूया। बदाम घेतलेले आहेत 100 ग्रॅम, काजू 100 ग्रॅम, अक्रोड 100 ग्रॅम आणि 50 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत। आता सर्वप्रथम आपण हे सगळे जिन्नस कढईमध्ये भाजून घेऊया। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे। आता पहिल्यांदा आपण अर्धी वाटी जवस भाजून घेऊया। सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता ही प्रोटीन पावडर आहे, त्यामुळे सगळे जे घटक आपण वापरतोय त्याच्यामध्ये खूप प्रकारचे प्रोटीन्स आढळतात। आता जवस आहे, जवस हे आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त आहे। तसंच शरीरामध्ये आपल्या तेलाची गरज असते, त्यासाठी सुद्धा, म्हणजे थंडीमध्ये आपले स्किन एकदम ड्राय होते, त्यासाठी जवस आपण खाल्लं पाहिजे। त्यामुळे जो त्वचेला आलेला रुक्षपणा आहे तो निघून जातो। मंद आचेवर चटचट करूपर्यंत आपण जवस भाजून घेऊया। अशा प्रकारे जवस आपला भाजून झालेला आहे। आता आपण तीळ सुद्धा भाजून घेऊया। तीळ म्हणा, जवस म्हणा, हे थंडीमध्ये जास्त प्रमाणात आपण खातो। मकर संक्रांतीला बघा तिळाचे लाडू करतात। का करतात? कारण तिळामध्ये उष्णता असते। थंडीमध्ये आपल्याला उष्णता शरीराला मिळावी म्हणून आपण तीळ खाल्ले पाहिजेत। तसंच तुमचे हाडं दुखत असतील, हाडं कमकुवत असतील, तर तुम्ही रोज 1 चमचा तीळ खाल्ले पाहिजेत, त्याने हाडांना बळकटी येते। तसंच तीळ हे केसांना सुद्धा चांगले आहेत। तसंच त्वचासुद्धा त्याने चांगली निरोगी होते। काहींची स्किन एकदमच ड्राय असते, त्यासाठी सुद्धा तीळ चांगले आहेत, म्हणजे तुमची स्किन नरम राहण्यास मदत होते। तसंच तीळ हे आपल्या शरीरातला तेलाचं प्रमाण आहे त्वचेचं, ते वाढवण्यास मदत करते, केसांची वाढ होण्यास मदत करते, केसांची मुळं मजबूत होतात याने। म्हणून तीळ आपल्या आहारामध्ये अवश्य हवे आहे। याचा सुद्धा आपण सगळे जिन्नस आपण बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। गॅस अजिबात वाढवायचा नाही। चटचट असा आवाज आला की आपण ते काढून घ्यायचे आहे। कारण आता थंडी असते आणि दुकानांमध्ये ठेवलेल्या असतात, त्याच्यामध्ये थोडासा ओलावा असतो। आपल्याला ही प्रोटीन पावडर जास्त दिवस टिकवून ठेवायची आहे, म्हणून आपण हे भाजून घेतोय, म्हणजे त्याच्यामध्ये काही पाण्याचा अंश असेल तर तो निघून जाईल आणि आपली प्रोटीन पावडर जास्त दिवस टिकेल। आता अशाच पद्धतीने मी सगळे जिन्नस भाजून घेते, जसं की खारीक, बदाम, काजू, अक्रोड, मखाणे आणि हे बाकीचे पण भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, या सगळ्या मी भाजून घेते आणि त्या आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत। आता त्या सगळ्या भाजून झाल्या की मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे आपण हे सर्व जिन्नस भाजून घेतलेला आहे। आता आपण खारीक सुद्धा भाजून घेऊया। यामध्ये मी खारीक घेतली आहे कारण यामध्ये गोड काही नाही आहे, म्हणून आपण यामध्ये खारकीचा वापर गोड होण्यासाठी करणार आहोत। नाहीतर मुलं खात नाहीत ना, म्हणून
जर तुम्हाला खारीक नसेल वापरायची तर तुम्ही दुधामध्ये जेव्हा ही पावडर टाकणार त्यातच 2-3 खजूर बारीक करून टाकले तरीसुद्धा चालणार आहे. तसंच रेडीमेड खारकेची पावडरसुद्धा मिळते, पण मी घरच्या घरीच पावडर बनवते. आता याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत, ते आता मी चांगले भाजून घेणार आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करणार. हे सगळं जिन्नस एकत्र बारीक होऊ शकतं, पण खारीक आहे तिला आपल्याला वेगळं बारीक करावं लागतं, कारण खारीक लवकर बारीक होत नाही, म्हणून मी वेगळी भाजून घेणार आहे. आता खारीक भाजून झाली की मग आपण मखाणेसुद्धा भाजून घेणार आहोत. आता 2 ते 3 मिनटं मी ही खारीक चांगली भाजून घेते. अशा प्रकारे आपली खारीकसुद्धा भाजून झालेली आहे. आता आपण यामध्ये मखाणे भाजून घेऊया. मखाणे थोडे थोडे करून आपल्याला भाजायचे आहेत. तुम्ही तूप टाकूनसुद्धा भाजू शकता. मी हे असेच भाजून घेते आहे, त्यामुळे ते चांगले कुरकुरीत होतील आणि लगेच त्याची पावडरसुद्धा होऊन जाईल. मखाणेसुद्धा आपल्या शरीराला खूप आवश्यक असे प्रोटीन्स देतात. मखाण्यांमुळे आपल्याला केसांच्या समस्या असतील, पोटाच्या समस्या असतील, त्या सगळ्या दूर होतात. तसंच आपले हाडं मजबूत होण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जे काही घटक आहेत, इथे आपण हे सगळे जे वापरतोय यामध्ये बदाम आहे, अक्रोड आहे, मखाणे आहेत. हे काय करतात, आपल्या बुद्धीला सुद्धा वाढवण्यासाठी मदत करतात. म्हणजे मुलांची आता स्मरणशक्ती खूप कमी होती आहे, लवकर लक्षात राहत नाही आहे. लॉकडाऊनमुळे मुलांमध्ये खूप अभ्यासामध्ये मुलं मागे पडलेली आहेत. तर तुम्ही ही प्रोटीन पावडर द्या, ज्यामुळे मुलांचं अभ्यासात लक्ष लागेल आणि वाचलेलं लक्षातसुद्धा राहील. आता आपल्याला मखाणेसुद्धा 2 ते 3 मिनटं मी अशाच पद्धतीने बारीक गॅसवर, मंद गॅसवर भाजून घेते. प्रकारे आपले मखाणेसुद्धा भाजून झाले आहे. आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत. तूप फक्त आपल्याला जे आपण डिंक घेतला आहे तो फुलवण्यासाठी लागणार आहे. बाकी आपल्याला तूप लागणार नाही आहे, कारण पावडर ही आपली सुकी असणार आहे. म्हणून फक्त डिंक फुलवण्यासाठी आपण तुपाचा वापर करणार आहोत. डिंक हा सुद्धा आपल्याला शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. हाडांना जी मजबूती येते ती यामुळेच येते. आता तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल प्रोटीन पावडर करायला, तर तुम्ही नुसता डिंकसुद्धा फुलवून ठेवलात आणि तो जरी दुधातून मुलांना दिलात थोडंसं तूप टाकून, तरीसुद्धा मुलांची हाडं मजबूत व्हायला मदत होते. आता आपण थोडा थोडा करून डिंक ह्या तुपामध्ये भाजून घेणार आहोत. डिंक चांगला तळून घेतला म्हणजे तो कुरकुरीत होतो आणि बारीकसुद्धा होतो. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला डिंक फुलवून घ्यायचा आहे. कच्चा डिंक वापरला तरीसुद्धा चालेल, परंतु तो मिक्सरला लवकर बारीक होत नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला तो फुलवून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी सर्व डिंक फुलवून घेते. हे बघा, आपला डिंकसुद्धा तळून झालेला आहे. आपण 4 चमचे तूप घेतले होतं, त्यातलं सुद्धा एवढं तूप राहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला फक्त 2 चमचे तूप लागलेलं आहे. आता हे सगळं पदार्थ जे आपण भाजून घेतलेले आहेत ते व्यवस्थित थंड करून घेऊया आणि मग मी ते मिक्सरमध्ये बारीक करते आणि मग ती पावडर मी तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा प्रकारे मी सगळे पदार्थ बारीक करून अशी प्रोटीन पावडर आपली तयार झालेली आहे. आता अर्धी प्रोटीन पावडर मी बाजूला ठेवली आहे आणि या प्रोटीन पावडरमध्ये मी 2 चमचे साखर आणि 2 वेलची बारीक करून घेतलेले आहे आणि हे मी यामध्ये मिक्स करणार आहे. म्हणजे लहान मुलांसाठी जरा जास्त गोड हवं म्हणून मी वेलची आणि साखर थोडी टाकली आहे आणि हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही आपली प्रोटीन पावडर मुलांना देण्यासाठी तयार आहे. 1 चमचा
प्रोटीन पावडर आपण 1 ग्लास दुधामध्ये मुलांना देऊ शकतो. अशा प्रकारे आपली प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.